राजमाता जिजाऊ मासाहेबांची आज 428वी जयंती आहे आणि त्याच निमित्तानं जिजाऊंच्या जन्मस्थळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजामध्ये लाखो जण दाखल झालेले आहेत। मासाहेब जिजाऊ यांचे वडील राजे लखोजी राजे जाधव यांच्या वंशजांच्या हस्ते सूर्योदयाच्या वेळी महापूजा पार पडली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे। राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची आज 428वी जयंती आहे आणि ही जयंती जी आहे त्यांचं जन्मस्थळ आणि माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा या ठिकाणी दरवर्षीच मोठ्या उत्साहात आणि उल्हासात साजरी केली जाते। सध्या आपण उभे आहेत जिथे राजमाता जिजाऊ यांचा जो आहे तो जन्म झालेला आहे। त्यांचे वडील राजे लखोजी जाधव यांचा हा संपूर्ण राजवाडा आहे आणि हे समोर जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला होता आणि याच जन्माच्या निमित्ताने मराठा सेवा संघ आणि लखोजी राजे जाधव यांचे वंशज यांच्या माध्यमातून हा जन्मोत्सव जो आहे तो भव्य दिव्य अशा स्वरूपात जो आहे तो साजरा केला जात असतो। आणि नुकतीच सूर्योदयावेळी जे आहे हे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला होता आणि त्यामुळे राजे लखोजी जाधव यांच्या वंशजांच्या आणि मराठा सेवा संघांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जो आहे नुकतीच या ठिकाणी महापूजा जी आहे ती पार पडलेली आहे। महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। संपूर्ण हा राजवाड्याचा परिसर जो आहे तो पुष्प आणि विद्युत रोषणाईने उजाळून निघालेला आहे। सुंदर अशा रांगोळ्या देखील राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि राजे लखोजी जाधव यांचा रांगोळी देखील या ठिकाणी रेखाटलेला आलेला आहे आणि याच जिजाऊच्या जन्मोत्सवासाठी देशभरातून लाखो जिजाऊ प्रेमी, शिवप्रेमी या ठिकाणी दाखल होत असतात आणि आज दिवसभर मोठ्या कार्यक्रमाची जी आहे हे या ठिकाणी रेलचेल असणार आहे आणि विविध नेते मंडळी देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या कार्यक्रमाची सुरुवात आता सूर्योदयापासून या ठिकाणी झालेली आहे। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, सिंदखेड राजा, बुलढाणा।